यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे तब्बल 3 लाख हेक्टरवरील पिकं संपूर्ण मातीमोल झालेली आहे। आपण पाहू शकतो की सोयाबीन उत्पादक शेतकरी कशा पद्धतीने आक्रोश करताना आपल्याला दिसून येत आहे। शेतामध्ये पूर्ण सोयाबीन जे आहे तो गुडघ्याभर पाण्यामध्ये बुडालेली आहे। शेतातल्या सोयाबीनला शेंगा पण नाही, त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल बाबू, तुमच्या शेतात काय होतं आणि तुम्ही काय आक्रोश करताय? सोयाबीन लावलं, नाल्याचं कच्चं वावर आहे, पाच पुरं गेले याच्यातून। आता काय करू? माझ्या पोरीचं लग्न जुळलेलं आहे, आता मनाचीच गोष्ट आहे, काय करू? किती लोक आहेत तुमच्या घरी? 14 लोक आहे। किती एकर शेती आहे? 3.5 एकर शेती आहे, बाबाची 1 एकर आहे। काय करू? अल्पतोदारक माणूस आहो मी, काय करू? आता जीव द्याच पाडी आली। कोण तुमचं नुकसान झालं शेतामध्ये, तुमच्या शेतावर कोणी आलं होतं का? एक माणूस आलता, ते पाहणी करून गेला, ते कापसाचं काही दिलं आम्हाला। सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? काहीच नाही आहे, 1 रुपयाची बी अपेक्षा नाही। नक्कीच आपण बघतोय की ही अवस्था आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सतत जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पूर्ण माती मोल झालेला आहे। शेतातील संपूर्ण सोयाबीन वाहून गेलेलं आहे, पिकं त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे। शेतकरी आक्रोश करताना आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने हा शेतकरी आक्रोश करतोय की त्यांचं सरकारचं लक्ष या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल का? असे किती शेतकरी आहे की ज्या पद्धतीने अडचणीत आलेले आहे, त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन सरकार मदत करणार का, हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।